नाही का? तू मग हुशार आहे, तुला इंग्लिश वाचत येते, तुला कायदा वाचत येतो, पण तो अर्धा टक्का बी आरक्षण नाही दिलं. आम्ही 3 कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला. चूक होत असते, नाही असं नाही. तुमच्याकडून होईल, माझ्याकडून होईल का? दगड घालतात मग डोक्यात एकामेकाच्या. तू हुशार आहे, काही कामाचा नाही आमच्या, पण तू श्रीमंत, तू यशित वाढलेला आहे. तो खानदान आम्ही सगळं बघितलं. तर तो पाहुणे, तो माऊस भाऊ माझी मंत्री आहे, एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी. तुमचे खानदान पुरे यशित वाढलेले आहेत. आम्ही गायक्या पत्र्यात वाढलेले लोक आहेत, पडलेल्या घरात वाढलेले आहेत. आम्ही आमचं घेतो, आम्ही आमच्या समाजाला देतो. तू टेन्शन घेऊ नको. हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही, उपोषण करायची गरज नाही. यांना भाजी नाही द्यायचं, पाला नाही द्यायचा, दूध नाही द्यायचं. मुंबईत तिथंच वाळू खा म्हणा, ती समुद्रातली पाळू खचायचं नाही. महाराज एकदाच लढले का छत्रपती शिवराय? वारंवार लढले तेव्हा स्वराज्य झालं. अरे आपण 2 वर्षात किती घातलंय आरक्षणात, हे स्वाभिमान ठेवायचं. त्यांनी सांगितलं का आपलं लगेच अयो काय हुकलं, काय रे हुकलं तिथंच बोली करून घेतली मी. जर चुकलं तर सुधारित जी आर काढावं लागल. ते म्हणले हो. याला म्हणते दचका मराठ्याच्या गरीबाचा. आणि आपण एका लाईनवर क्लिअर राहायचं. आता कोणत्या? तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं, विखे पाटील म्हणले, अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं. आता आम्हाला काय माहित नाही म्हणायचं, प्रमाणपत्र दे. पुढे वाचत बसताना लफडेन कुठाने भानगडे. शब्द चुकला तू तुला टाक म्हणा, काय ते टाक पण आम्हाला दे. त्याच्याशिवाय नाही भेटणार. हे अभ्यासकन वाचकन तज्ञ इतके झाले, जे आज्ञा घाल्यापासून तो इतके अभ्यासक घेत मला जिंदगीत माहित नव्हतं इतके. कुणी म्हणतो मी अभ्यासक घे बाबा मपलं पुस्तक, तुपलं पुस्तक ठेवून माझ्या डोक्यावर बस तो गळ्यात घालून हिंडत इकडे तिकडे. आता हे काही नाही, हे फक्त आपल्याला भुलवीत येत. आपण येत भोळे गरीब माणसं, आपण लय विश्वास येतं. मग ते एखाद्याने केलं का आपण थोडं गैरसमज होतो. काय गैरसमज नाही, टेन्शन नाही घ्यायचं, बिनधास्त राहायचं. मिळल आणि नाही मिळालं त्यांचं सगळं बंद. तिकडे बेटावर बसा म्हणा मुंबईच्या तुम्ही एकटे. पण बाबा तुम्हाला सांगतोय लय अवघड आहे. आमचं काय कमी अवघड आहे. मी मुंबईला आले, हे मुंबईला आले आणि यांनी मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्र संस्कृती दाखवली. पोलिसाचे सोल बांधायचे, माणसं आकडायचा झोका बांधतात भाऊ. हे पहिल्याने मुंबईला मै झालं. कशावर काय करत होते हे पोरं? काय बिघडलेले नव्हते, यांना काही झालेलं नाही. हे समाजासाठी धावून आले होते, समाजासाठी लढत होते, समाजासाठी तिथे खेळत बागडत होते. आपलं राज्य आहे महाराष्ट्र ग्रामीण, तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते. कोणाला त्रास द्यायचा उद्देश नव्हता. एकाही माई मौलीला धक्का लागू दिला नाही मराठ्यांच्या पोरांनी, एकाही. इतकं हा. पण आता आमची संस्कृती एकदा दाखविली, उलट मुंबईचे विचार जिवंत केलेत ह्या पोरांनी कुठं कुठं इतक्या ताकदीने. आणि पहिल्यांदा असं घडलं की 3री वेळ ते म्हणले तुम्ही माघारी जा.